ती अखंड पसरलेल्या फुलांच्या मण्यात उभी राहिली होती. तिच्या उबदार छातीतून हृदय वेगाने धडधडत होता. तिची नजर काहीतरी शोधत होती. ती शुभ्र पांढऱ्या साडीत सजली होती आणि तिच्या डाव्या हातात तिने गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घट्ट धरला होता. अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज तिच्या कानावर आला. तिने झटपट आपली नजर क्षितिजाकडे वळवली. घोड्याच्या टापांच्या तालावर तिच्या हृदयाचे ठोके जुळत होते. मग तिने त्या संध्याकाळच्या धुक्यातून येणाऱ्या स्वाराला पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले, कारण तो तिचा प्रियकर होता, जो तिच्याकडे झपाट्याने येत होता. प्रेम काही लोकांसाठी फक्त एक शब्द, पण तिच्यासाठी तेच तिचं जग होतं. एक बंध, आत्म्याशी आत्म्याचं नातं. ती तिच्या जीवनाच्या प्रेमाशी लग्न करायला तयार होती. तिच्या डोळ्यात आपल्या प्रिय व्यक्तीशी विवाह करण्याचा अभिमान चमकत होता. घोडा तिच्या समोर थांबताच तिच्या अंगावर एक शहारा गेला. त्याने तिच्याकडे हात पुढे केला आणि तिला वर बसवले. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याचा हात धरला आणि त्याने तिला आपल्या जवळ ओढून घेतले. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली आणि ते दोघेही त्या अखंड पसरलेल्या ट्युलिपच्या मळ्यातून धावू लागले. सूर्यकिरणांमध्ये लाल, पिवळ्या, गुलाबी आणि पांढऱ्या फुलांचे रंग उजळून निघाले होते, अगदी तिच्या उज्ज्वल भविष्याप्रमाणेच, रंगीबेरंगी आणि आशांनी भरलेले. तिने आपल्या प्रियकराच्या डोळ्यात पाहिले आणि तिथेच तिला त्या सर्व आशांचं प्रतिबिंब दिसले. तिने आपले हात त्याच्या गळ्यात घातले आणि तो तिच्या ओठांवर चुंबन देण्यासाठी झुकला. त्यांच्या ओठातले अंतर कमी होत होतं, पण तेवढ्यात तिला आपल्या साडीच्या खालच्या भागावर कोणीतरी ओढ घेतल्यासारखं वाटलं. तिने खाली पाहिलं. एक खवलेदार, भूतासारखा हात तिच्या लाल साडीला घट्ट पकडून होता. ती किंचाळली आणि जमिनीवर पडली. क्षणात साऱ्या रंगीबेरंगी फुलांचं जग नाहीसं झालं आणि त्यांच्या जागी काळपट तपकिरी काटेरी झुडपं उभी राहिली. सूर्यप्रकाश अदृश्य झाला आणि सगळीकडे गडद अंधार पसरला. तिचा प्रियकर त्या अंधारात कुठेच दिसत नव्हता. ती त्याचं नाव ओरडत राहिली, पण काहीच प्रतिसाद नाही. फक्त तोच खवलेदार हात तिच्या साडीला ओढत राहिला आणि साडी कमरेखालून फाटली. ती भीतीने पाय झटपट हलवू लागली, पण तो हात सुटत नव्हता. हळूहळू तो हात तिच्या पायांवरून वर सरकत तिच्या कमरेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. ती पुन्हा ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण यावेळी आणखी एक खवलेदार हात तिच्या तोंडावर आला आणि कुजलेल्या शरीराचा दुर्गंध तिच्या नाकात भरला. आणखी एक हात तिच्या बाया फाडत होता आणि तिच्या हातांवर थंड, ओलसर स्पर्श जाणवत होता. आणि त्या एका काळोख्या क्षणी ती पुन्हा 10 वर्षांची झाली. तीच मुलगी जी 5 वर्ष सतत छळली गेली होती. त्या रात्री अजूनही तिच्या मनाच्या तळाशी दडून होत्या. काय होतं ते? काही घाणेरडी शब्द, काही काळोख, पण तिच्यासाठी ते शब्द म्हणजे अत्याचारासारखेच होते. गरम अश्रू तिच्या गालांवरून वाहू लागले आणि ते हात तिच्या घाबरलेल्या शरीरावर सर्वत्र फिरू लागले. आणि मग जसं ते हात अचानक आले होते तसंच ते नाहीसे झाले. ते खवलेदार हात तिच्या भीतीमुळे नाही, तर त्या सैतानाच्या भीतीने गायब झाले, जो काट्यांच्या मळ्यात उभा होता. त्याच्या चमकणाऱ्या पांढऱ्या दातांनीच कोणताही धोका पळवून लावला असता, कारण तो माणूस स्वतःच एक धोका होता. त्याच्या शरीराच्या प्रत्येक रोमकूपातून त्याच्या निर्दयी स्वभावाचा वास येत होता. भीतीच्या जागी तिच्या मनात चीड आली. ती त्याला तिरस्कार करत होती, पण त्या कारणासाठी नाही की तो सर्वात मोठा सैतान होता, किंवा कारण तो तिच्या भूतकाळातील राक्षसासारखा दिसत होता, तर कारण तोच एक माणूस होता ज्याने तिला त्या काळोख्या दिवसांना कधी विसरूच दिले नाही, जे अजूनही तिच्यासाठी भयानक स्वप्नासारखे होते. तिच्या फोनच्या जोरदार रिंगटोनच्या आवाजाने ती त्या थरथरणाऱ्या वाईट स्वप्नातून दचकून जागी झाली. तिने झपाट्याने श्वास घेतले आणि पलंगावर बसून हळूहळू स्वतःला सावरू लागली. ती अजूनही आपल्या खोलीत, आपल्या घरातच होती. ते फक्त एक भयानक स्वप्न होतं. तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते आणि तिचे हात थरथरत होते. तिने बाजूच्या टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली घेतली, पूर्ण रिकामी केली आणि मग हळूहळू स्वतःला शांत करत प्रकाश लावला. फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर तिला दिसलं की तिची सहकारी आस्था कॉल करत होती. जर काही गोष्ट होती जी तिचं लक्ष पूर्णपणे दुसरीकडे वळवू शकत होती, तर ती होती तिचं काम. तिने कॉल घेतला, खिडकीचे पडदे उघडले आणि खाली आपल्या प्रिय शहराकडे पाहिलं, मुंबईकडे. मुंबई स्वप्नांचं शहर. इथले लोक कोणतीही गोष्ट मनापासून करतात. संगीत असो, खेळ असो, कला असो की प्रेम, प्रत्येक गोष्टीत ते आपल्या भावना ओततात आणि जे काही करतात ते मोठ्या थाटात करतात. या हजारो उत्कट मनांपैकी एक होती एकता.
एक अशी लेखिका जिच्यासाठी साहित्य म्हणजेच आयुष्याचं सार होतं. प्रत्येक माणसाची स्वतःची एक कथा असते आणि त्या प्रत्येक कथेवर एकता मनापासून प्रेम करत असे. तिच्या मते प्रत्येक व्यक्ती खास असतो आणि जेव्हा त्यांना त्यांचा खास कोणी भेटतो तेव्हा ती भेटही तितकीच खास असावी. नाही, अजिबात नाही. माझा नायक आपल्या प्रेमिकेला गुन्ह्याच्या ठिकाणी भेटणार नाही. पुन्हा लिही आस्था, मला समाधान नाही. एकता आपली नवीन कथा घेऊन आस्थाशी वाद घालत होती. तिचं संपूर्ण लक्ष आता डेडलाईन पूर्ण करण्यावर होतं. पण एकतासाठी डेडलाईन म्हणजे ताण नव्हता. ती त्यांना आवेश आणि कौशल्याने सामोरी जात असे. पण एकता डेडलाईन परवा आहे. एवढ्या कमी वेळेत मी पुन्हा कसं लिहू? आस्था फोनवरून म्हणाली. 4 लेखकांचा एक गट या विशिष्ट नाटकावर काम करत होता. पण नायक नायिकेच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगाने एकताला अजूनही समाधान मिळालं नव्हतं. 6 महिने झाले होते. एकताने संपूर्ण संकल्पना आणि पात्रांचे आराखडे तयार केले होते आणि या 4हींना फक्त एक परिपूर्ण भेटीचा प्रसंग लिहायचा होता. पण या 6 महिन्यात त्यांनी एकदम निष्फळ काम केलं होतं. पूर्ण आपत्तीच. पहा, जर तुला जमणार नसेल तर सोडून दे. आजपर्यंत मी 12 यशस्वी नाटके लिहिली आहेत आणि अजूनही एक लिहिण्याची माझी पूर्ण क्षमता आहे. टीमला सांग, उद्या सकाळी ऑफिसमध्ये मला भेटायला या. ती चिडलेल्या स्वरात म्हणाली आणि कॉल कट केला. तिने स्वतःला विचारलं, तिच्या टीमचं काय चाललंय? 4 लेखक आणि प्रत्येक आपापल्या क्षेत्रात उत्तम. तरीही एक साधी रोमॅन्टिक भेट लिहू शकत नाहीत? चालेल, जर त्यांना जमणार नसेल तर ती स्वतःच हाताळेल. आणि ती पुन्हा बसली, तिच्या जुन्याच आवेशाने आणि दृढ निश्चयाने 13वं प्रेमकथा नाटक लिहायला. एकता सिन्हा रॉय हे नाव परफॉर्मिंग आर्ट्सच्या जगात काही वर्षातच प्रसिद्ध झालं होतं. केवळ 26व्या वर्षी तिचं नाव उगवत्या लेखकांच्या यादीत वरच्या स्थानावर होतं. तिचे वडील एक व्यापारी तिला नेहमी म्हणायचे, माझी परफेक्ट मुलगी. आणि ते खोटंही नव्हतं. कारण एकता ज्या क्षेत्रात रस घेई तिथे ती नेहमी उत्तम कामगिरी करीत असे. अभ्यासात तर ती कधीच दुसऱ्या क्रमांकावर आली नव्हती. तरीही तिला सर्वात जास्त आवड होती साहित्याची. तिचे शिक्षक तिच्यावर अभिमान बाळगत. 10 वर्षांची असताना जेव्हा इतर मुली बाहुल्यांच्या खेळण्यात व्यस्त होत्या तेव्हा एकता तिची पहिली कविता लिहित होती. ती कल्पनांच्या जगात राहत असे. तिच्या आजूबाजूचा प्रत्येक क्षण तिला प्रेरणा देई. तिच्यासाठी जग म्हणजे एक परीकथा होतं आणि ती नेहमी स्वप्न पाहायची की कधीतरी तिचा राजकुमार तिच्याकडे येईल आणि तिला आपल्या प्रेमाच्या राज्यात घेऊन जाईल. पण एकताने कधी वास्तव जीवनाचं कठोर रूप अनुभवलं नव्हतं. स्वप्नांच्या जगात रमल्यामुळे ती विसरली होती की आयुष्य म्हणजे अनपेक्षित वळणांची मालिका आहे आणि परिपूर्ण माणसंसुद्धा आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण नसतात. पण त्या कल्पनेने तिला कधीही त्रास दिला नाही. तिच्यासाठी प्रत्येक दिवस म्हणजे एक नवी प्रेमकथा होती. कदाचित त्या कल्पनांच्या जगात रमून ती आपल्या त्रासदायक बालपणाला विसरण्याचा प्रयत्न करत होती. त्या बालपणाला ज्यामुळे ती आतून गप्प, संकोची आणि जखमी तरुणी बनली होती. त्या काळोख्या आठवणींनी तिला एक संकोची, शांत तरुणी बनवलं होतं. ती त्या काळ्या क्षणांना मागे टाकून प्रेमाच्या जगात जगू इच्छित होती आणि तिने ते केलंही. त्या भयानक स्वप्नांशिवाय तिच्या वेदनादायक आठवणी आता मागे राहिल्या होत्या. ती प्रेमाच्या कल्पनेवरच प्रेम करत होती आणि नाटकावरील तिच्या वेड्या आवडीमुळेच तिला मुख्य लेखिकेचं पद मिळालं. तसेच त्या अंधाऱ्या आठवणींच्या सावलीतून बाहेर पडण्याची शक्तीही मिळाली. नायक नायिकेच्या पहिल्या भेटीच्या दृश्याचं बारकाईने परीक्षण केल्यानंतर एकता समाधानी झाली. अखेर नाटक पूर्ण झालं होतं. आता पुढील दिवसापासून सराव सुरू होणार होता. तिने पेन खाली ठेवला आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकीने तिच्या अंगावर शहारे उठले. तिचं होम स्वीट होम मुंबईच्या एका सुंदर परिसरात होतं. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि आपल्या शहराकडे कौतुकाने पाहत राहिली. अहो, किती सुंदर दिसत होतं तिचं मुंबई. रात्रीच्या आभाळातून कोसळणाऱ्या थेंबांनी भिजलेलं. रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश झाडांच्या पानांवर पडून त्यांना चमकवत होता. त्या प्रत्येक गल्लीबोळातून उमटणारा हास्याचा आवाज आणि आनंदाचा गंध तिला जाणवत होता. धावणाऱ्या गाड्या, पावसात पडणारे लोक आणि जमिनीवरून उठणारा उलसर सुगंध या सगळ्यांनी तिच्या ओठांवर हसू आणलं. तो गार हिवाळ्याचा काळ होता, जेव्हा सूर्य लवकर मावळायचा आणि त्याच्यासोबत थेंबाथेंब पाऊस यायचा. एकताच्या आयुष्यात 3 जिवलग मित्र होते. पहिला तिचं स्वप्नांचं जग, दुसरी तिची बालमैत्रीण टीना आणि तिसरं हे पावसाचे थेंब. पाऊस हा निसर्गाचा तिचा आवडता चमत्कार होता. तिने खिडकीतून हात बाहेर काढला आणि कोवळ्या गार थेंबांनी तिच्या तळहाताला स्पर्श केला. तिच्या बोटांनी त्या थेंबांच्या तालावर नृत्य केलं.
ती हलक्या आवाजात कुजबुजली, ऐक ना माझ्या नाजूक थेंबा, आज कोणती गोष्ट सांगायला आला आहेस? तिला वाटायचं प्रत्येक थेंबाची स्वतःची एक गोष्ट असते. एखाद्या थेंबात कोणाचं अपूर्ण स्वप्न असेल, दुसऱ्या थेंबात प्रेमिकाची तळमळ, तिसऱ्या थेंबात कोणाचं उत्कट भावविश्व, आणि अशा असंख्य कथा त्या पावसात दडलेल्या असतात. चेहऱ्यावर स्मित घेऊन ती अंघोळीसाठी गेली, झोपायच्या आधी स्वतःला ताजं करण्यासाठी. दरम्यान स्पीड 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 बाईकच्या स्पीडोमीटरचा काटा प्रत्येक सेकंदाला वाढत होता. 10 बाईक रात्रीच्या काळोखातून वाऱ्यासारख्या धावत होत्या. प्रत्येक रायडर दुसऱ्यापेक्षा अधिक जोशात होता. इंजिनचे आवाज रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांतील लोकांना दचकवत होते. हे दृश्य दर रविवारी रात्री घडायचं. तरीही लोक या वेड्या स्पीडच्या गोंधळाशी कधीच जुळवून घेऊ शकले नाहीत. हे रायडर्स वाऱ्याला चिरत पुढे धावत होते, जगाच्या चिंता मागे सोडून. गिअर्स बदलले जात होते. हेल्मेट खाली डोळे ज्वालांसारखे चमकत होते. नसांमधून विजेसारखी ऊर्जा वाहत होती. रक्त उकडत होतं आणि हृदयाचा ठोका प्रत्येक क्षणी वाढत होता. आता तर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. रस्ताच दिसेनासा झाला होता. पण वेग कमी करणं त्या रायडर्ससाठी अशक्य होतं. कारण त्यांच्यासाठी आयुष्य एकदाच मिळतं, मग ते जगायचं तर पूर्ण थाटात. आणि आयुष्य म्हणजे साहस, हृदय थांबवणारं साहस, वेगाचं साहस आणि रोमांचक आयुष्याचं साहस. त्या 10 बायकांपैकी एक बाईक मात्र कुणाच्याही नजरेतून सुटू शकत नव्हती. ती होती हार्ले डेव्हिडसन, आणि ती होती आरव दत्ताची. तो ज्या ज्या रेसमध्ये भाग घेत असे, ज्या ज्या पैजा लावत असे, ज्या ज्या आव्हानांना सामोरा जायचा, त्या प्रत्येकात तो जिंकायचाच. जिंकणं हे तर आरवच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. एकामागून एक प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तो आपल्या गंतव्याकडे झेपावत होता. त्याच्या आजूबाजूचं जग विसरून तो फक्त एकच गोष्ट पाहत होता, आपलं लक्ष्य. स्कायहॉक एअरलाइन्सचा वारसदार आरव दत्ता म्हणजे जणू मध्ययुगीन योद्ध्यांच्या शिडेवरून कोरलेला पुरुष. जे काही त्याला हवं असायचं ते तो मिळवायचाच. त्याच्यासाठी जिंकणं म्हणजे एखाद्या व्यसनासारखं होतं. व्यवसायाच्या दुनियेत तो निर्दयी म्हणूनच ओळखला जायचा, आणि बेडरूममध्ये तो जणू देवच होता. त्याच्या फक्त एका नजरेवर स्त्रिया फिदा व्हायच्या. पेज 3च्या कॉलममध्ये त्याचे फोटो नेहमी झळकायचे. त्याचं जग म्हणजे त्याचं कुटुंब, मित्र आणि व्यवसाय. स्त्रिया त्याच्यासाठी फक्त शारीरिक आकर्षणाचा भाग होत्या. प्रेमाला त्याच्या हृदयात जागा नव्हती. खरं तर त्या माणसाकडे हृदयच नव्हतं. त्याच्यासाठी प्रेम नव्हे, फक्त वासना होती. आणि प्रेम ते तर फक्त चित्रपटातच घडतं असं त्याचं मत होतं. पण जर कुणी म्हणालं की वासना म्हणजेच प्रेम, तर आरव दररोज प्रेमात पडायचा. तो आपली प्रेस ही तितक्याच वेगाने बदलायचा जितक्या वेगाने शर्ट बदलायचा. हो, मुंबईतील प्रत्येक कॅसिनोवांपैकी हा तर सगळ्यात वरच्या क्रमांकावर होता. पण त्याच्या रोजच्या आयुष्यातील एक मोठं उद्दिष्ट होतं, शेजारी राहणाऱ्या त्या धूर्त जादूगिरणीला चिडवणं. आणि का नाही? कारण हीच ती मुलगी होती जिने कधीतरी त्याचा अभिमान मातीला मिळवला होता. ती स्वतःला कितीही निरागस दाखवत असली तरी आरवला माहीत होतं की त्या निरागस चेहऱ्याच्या मागे एक चतुर सोन्याची मोहिनी लपलेली आहे. एकता हीच ती मुलगी होती जिचा त्याला तिटकारा होता. मनापासून, जीवापासून तिचं आयुष्य नरक करायचं अशी त्याने शपथ घेतली होती. आणि त्या 16 वर्षांच्या द्वेषाची ज्वाला आजही त्याच्या रक्तात पेटलेली होती. उलट ती दिवसेंदिवस अधिक भडकत चालली होती. आरवने गती वाढवली आणि सगळ्यांना मागे टाकून तो पुढे झेपावला. त्याची बाईक मुंबईच्या ओळखीच्या रस्त्यांवरून चालत होती. त्याला हेल्मेट काढून आपल्या शहराचा सुगंध अनुभवायची ओढ होती, पण त्याचे हात हँडलवर घट्ट पकडलेले. त्याने ती इच्छा आवरली आणि लक्ष्यावर लक्ष केंद्रित केलं. नेहमी असंच. त्याच्या आयुष्यात अनेक इच्छा आणि मोह होते, पण त्याला त्या आवरून योग्य मार्गावर टिकून राहता यायचं. आणि आज त्याचं लक्ष होतं या रेसचं फिनिशिंग पॉईंट. जिंकणं त्याच्यासाठी ठरलेलंच होतं. कसल्याही परिस्थितीत अपयश हा शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हताच. काही क्षणांतच त्याने आपलं गंतव्य गाठलं, त्याच्या स्वतःच्या घराचं गेट. आरवने बाईकचा वेग कमी केला आणि थांबला, आणि तो जिंकला. सिंगापूरमध्ये 2 वर्ष घालवल्यानंतर सुद्धा त्याच्या रेसिंग स्किल्स अजिबात मंदावल्या नव्हत्या. त्याने त्या 9 मित्रांवर पुन्हा विजय मिळवला, जे दर रविवारी सराव करायचे. एक हलकी स्लाईड घेत त्याने बाईक वळवली. मित्रांकडे पाहत इंजिन बंद केलं. एकामागून एक त्याचे सर्व मित्र त्याच्याजवळ थांबले. आरवने बाईक बाजूला कलटी केली, एक पाय रस्त्यावर ठेवला. हळूहळू त्याने हेल्मेट काढलं आणि ओठांवर त्या नेहमीच्या आत्मविश्वासपूर्ण स्मितासह त्याच्या डोळ्यांतून जणू वीज चमकली. पाऊसही आता थांबला होता. त्याचा मित्र सौमिक, जो दुसऱ्या क्रमांकावर आला होता, त्याने हेल्मेट काढून ओरडला, अरे हे न्याय्य नाही. तू प्रत्येक वेळीच कसा काय जिंकतोस?
मला हरायचं नाही, आरव म्हणाला चावी इग्निशनमधून काढत. आरव, तू एकदम वेडा आहेस. असं पाऊस पडत असताना कोण राईड करतो रे? त्याचा जवळचा मित्र रोहन शेवटचा पोहोचला आणि समोर उभा राहून बोलला. शटअप. तुला माझं ठाऊक आहे ना, माझ्या आणि माझ्या लक्षाच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, आरवने चिडवत म्हटलं. खरंच, त्याच्यासाठी जिंकणं म्हणजेच सगळं काही. 2 वर्षांनी परत आलास आणि अजूनही तुला मुंबईच्या गल्लीबोळांचे शॉर्टकट आठवतात? भन्नाट आहेस तू, त्याचा मित्र निहाल म्हणाला, जो 3ऱ्या क्रमांकावर आला होता. तुला काय वाटलं मी माझ्या शहराचे रस्ते विसरेन? आरवने त्या श्रीमंती आणि मोहक आवाजात उत्तर दिलं, हात पसरत. जणू म्हणत होता, हे रस्ते माझेच आहेत. सगळे मित्र त्याचं हसणं आवरू शकले नाहीत. तेवढ्यात त्यांना आवाज आला. तर आशा करतेस की तुझ्या लहान चिवला विसरलेला नसशील, जी आता नक्कीच तुझ्या बाईकच्या आवाजावर तुझ्यावर शिव्या घालत असेल. वरच्या गच्चीतून टीना ओरडत होती. तिचे डोळे तिच्या मोठ्या भावावर आरववर खिळलेले होते. अगं टीना, माझी गोड बहीण. आरव तिच्याकडे उडी मारत गेला. तिला घट्ट मिठी मारली आणि टीनाने त्याला झटकून दूर गेले. ते तुझ्या त्या डोक्याहीन फुलदाण्यांसाठी राखून ठेव, गोड भावड्या. डोक्याहीन फुलदाण्या? रोहनने गोंधळून विचारले. तुझ्या गर्लफ्रेंड्स, आरवने उत्तर दिले आणि टीनाचे गाल ओढत म्हणाला. माझी गोड बहीण त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलवायला खूप आवडतं आणि मला खात्री आहे ती कल्पना तिच्या त्या पक्षी मैत्रिणीचीच आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडवर दोष ठेवायचा विचारही करू नकोस, टीनाने इशारा दिला. तसं बघ, माझी ती छोटी पक्षी कुठे आहे? मला वाटलं सगळ्यांनाच माझी भेट घ्यायची होती, त्यात ती पण होती, आरवने आजूबाजूला पाहत विचारलं. रात्रीचे 2:30 झालेत आरव. सगळे झोपले आहेत. बाबा आणि आई उद्या सकाळच्या नाश्त्याला तुला भेटील म्हणाले आहेत. धीरन काका, प्रिया काकू आणि दुर्जय पण उद्या येणार आहेत, टीनाने त्रासिक आवाजात सांगितलं. ठीक आहे, पण मला खात्री आहे ती पक्षी अजून जागी आहे. मीच तिची झोप उडवतो, असं म्हणत आरव ताबडतोब स्कायहॉक मेन्शन आणि सिन्हारॉय व्हिलामधल्या आंब्याच्या झाडावर चढला. टीनाने किंचाळत मागून धाव घेतली. आरव, नाही, परत ये. तिची झोप बिघडवू नकोस, मूर्खा. उद्यापासून तिच्या नवीन नाटकाची रिहर्सल सुरू होतोय. छानच तर. आज रात्री थोडं नाटक झालं तरी चालेल. आरवने झाडावरून टीनाकडे डोळा मारला आणि एकताच्या खोलीच्या खिडकीतून आत शिरला. एकताने शावर बंद केला, टॉवेल अंगाभोवती गुंडाळला, चष्मा लावला आणि बाथरूममधून बाहेर आली. ती तिचं आवडतं गाणं ओनली होप चित्रपट अ वॉक टू रिमेंबर मधलं गुणगुणत होती. ती टॉवेल काढणार एवढ्यात कोणीतरी शिट्टी वाजवली आणि ती दचकली. तिने वळून पाहिलं. तू? एकताचा संताप उसळला. आरव दत्ता, शेजारचा सैतान, परत आला होता. टीनाने सांगितलं होतं की तो आज रात्री येणार आहे, पण तो तिच्या खोलीत काय करतोय आणि तिच्या पलंगावर बसायची त्याची हिंमत कशी झाली? शिट्टी मारण्याचं धाडस तर विचारायलाच नको. 2 वर्ष झाली होती, पण या मुलाने तिच्या एका कटाक्षात पुन्हा तिचा रक्तदाब वाढवला होता. कदाचित कालचं स्वप्न हेच सूचित करत होतं की पुन्हा एक संकट येणार आहे. आरव आरामात तिच्या पलंगावर बसला होता. त्याने खोलीकडे नजर टाकली. तशीच सगळी होती. छोटा पलंग, जांभळ्या रंगाची चादर, लॅव्हेंडर ब्लँकेट, एक कपाट, ड्रेसिंग टेबलवर काही मुलींसाठीचे सामान, प्लाझ्मा टीव्ही, बार्बी आणि टेडी बिअर स्टिकर्स असलेला कम्प्युटर आणि काचेच्या मोठ्या कपाटात हजारो रोमॅन्टिक कादंबऱ्या. तिची आवडती कादंबरी रोमिओ अँड ज्युलियट पलंगावरच ठेवलेली होती, पण त्याचं लक्ष मात्र बाजूला ठेवलेल्या नोटपॅडकडे गेलं. अक्षरं सुंदर होती. आश्चर्य नाही, ती एक लेखिका होतीच. ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा त्याला जाणवलं की या 2 वर्षात त्याला तिची मस्करी करणं, चिडवणं किती मिस झालं होतं. ती रागात असते तेव्हाच सगळ्यात सुंदर दिसायची आणि तिला राग आणणं हेच आरवचं आवडतं काम होतं. त्याने एक भुवई वर केली आणि म्हणाला, अगं सुंदर पक्षी, म्हणजे तू मला विसरली नाहीस बरं का? तिने एक हाताने टॉवेल घट्ट धरला आणि समोर उभी राहिली. तू माझ्या खोलीत काय करतोयस? अरे बापरे, मी तुला किती मिस केलं, पण दिसतंय की तू मला अजिबात नाही. आणि का बरं मी तुला मिस करायला हवं? मूर्ख आहेस तू. अगं सांगू नकोस की तुला माझ्याशी भांडणं मिस नाही झालं. माझ्याकडे तुझ्यासारख्यांच्या मागे फिरण्यापेक्षा खूप महत्त्वाची कामं आहेत. आता नीट सांग, माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीत कसा आलास? त्याने तिच्याकडे वरपासून खालीपर्यंत पाहिलं. लहान काळ्या फ्रेमचा चष्मा तिच्या गडद काळ्या डोळ्यांना उठाव देत होता. लांब पापण्या, टोकदार नाक, हृदयाच्या आकाराचा चेहरा, गुलाबी ओठ तिच्या गोऱ्या गुळगुळीत त्वचेला अगदी शोभून दिसत होते. काळे भोर केस घट्ट पोनीटेलमध्ये बांधलेले. त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर स्थिरावलं आणि तो म्हणाला, मी कधी परवानगी घेऊन आलो आहे का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे
जर दरवाजा ठोठावला असता तर तुझं हे सुंदर रूप मी बघू शकलो असतो का? तिचा मोकळा हात बाजूला मुठीत वळला. तू मूर्ख आहेस. कधीच तू मुख्य दरवाजातून आला नाहीस. मला ठाऊक आहे तू राक्षस नेहमी या खिडकीतूनच यायचास. माझीच चूक, मी ती उघडी ठेवली. 2 वर्ष झाली म्हणून विसरले की तू अजूनही तुझ्यासारखा एक जिवंत राक्षस आहेस. एकताच्या डोक्यात जणू ज्वालामुखी फुटत होते. या 2 वर्षात तिने प्रत्येक क्षण मोकळेपणाचा आनंद घेतला होता. तिला या राक्षसापासून स्वतःचं रक्षण करण्याचा विचार करावा लागत नव्हता. आरवच्या घाणेरड्या खोड्या आणि त्रासदायक कृत्यांची भीती घेऊन ती उठत नव्हती. पूर्वी जेव्हा ती खिडकी उघडायची तेव्हा आरव नक्की आत शिरायचा. कधी तिची झोप उघडायला तर कधी तिला त्रास द्यायला. काही वेळा तर फक्त तिला चिडवण्यासाठी खिडकीचा कडी कोपरा मोडून टाकायचा. खरंच आरवने तिला कधीच गांभीर्याने घेतलं नव्हतं. ती फक्त त्याच्यासाठी आणखी एक खेळणं होती. त्यामुळे तिला कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये जावं लागायचं. गेल्या 2 वर्षात ती हव्या तेव्हा खिडकी उघडायची. तिचं स्वातंत्र्य तिच्याच हातात होतं. पण आता राक्षस परत आला होता आणि तिचं ते स्वातंत्र्य वाऱ्यासोबत उडून गेलं. तिला नेहमी त्या आंब्याच्या झाडावरच राग यायचा, कारण त्या झाडामुळेच आरव सहज तिच्या खोलीत शिरू शकत होता. तिचे बाबा आणि आरवचे बाबा लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. तरुणपणी त्यांनी मिळूनच ते झाड लावलं होतं. त्या दिवसापासून ते झाड त्यांच्या मैत्रीचं प्रतीक बनलं होतं आणि म्हणूनच कोणीही ते तोडू शकत नव्हतं. त्या झाडाला कधी एकही आंबा लागला नाही, पण आरवसाठी त्याचा दुसराच उपयोग होता. आरव पलंगावरून उठला आणि एका पावलात त्यांच्यातलं अंतर मिटवलं. एकता 5 फूट 3 इंच उंचीची तर आरव 6 फूट 3 इंचाचा. ती वर पाहत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. तो अगदी काही इंच अंतरावर उभा होता आणि त्याच्या त्या सैतानी निळ्या डोळ्यात चमक होती. तू माझं हृदय तोडतेस का छोट्या पक्षी? मी तर विचार करत होतो तुला आनंदित करायला पुढचा कोणता नवा प्लॅन करावा. त्याच्या प्रत्येक शब्दात टोचणं होतं. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत कपाटाकडे वळली आणि कपडे बाहेर काढायला लागली. मला तर तेव्हाच जास्त मजा येईल जेव्हा तू माझ्यापासून दूर राहशील, एकताने रागाने सांगितलं. आरवने तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्षच केलं. शेवटी गेल्या कित्येक वर्षात तिने अशा शेकडो धमक्या दिल्या होत्या. त्याऐवजी त्याने पलंगावर ठेवलेला नोटपॅड उचलला आणि मोठ्याने वाचू लागला. माझं हृदय धडधडलं, कारण मला उमजलं मी त्या व्यक्तीकडे पाहतो आहे जी माझ्या हृदयाची अधिश्री आहे. मी कधी कल्पनाही केली नव्हती की हा क्षण इतका मौल्यवान वाटेल आणि मी कायम तिच्या प्रीतीचा दास राहीन. तो पुढचं वाक्य वाचणार इतक्यात एकताने झटकन पॅड त्याच्या हातातून हिसकावून घेतला. तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता आणि तिला त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारायची फार इच्छा होती. आणि हाच तर तो भाव होता ज्यासाठी आरव नेहमी तिला चिडवत असे. तिच्या खऱ्या रागाचा तो लूक. माझ्या वैयक्तिक नोटपॅडमधून वाचायची तुझी हिंमत कशी झाली? एकता संतापून ओरडली. अगं, तू लिहितेसच तर लोकांनी वाचावं म्हणून ना? आरव हसत म्हणाला. लोक म्हणजे तुझ्यासारखे नाहीत. तुला तरी त्या ओळींचा अर्थ समजला का? त्या शब्दांमागच्या भावनांचं वजन समजलं का? भावना? खरंच बोलतेस? त्या मूर्ख ओळींमध्ये भावना आहेत असं तुला वाटतं? त्या ओळी मूर्ख नाहीत, त्या प्रेमिकाच्या हृदयातून निघालेल्या आहेत. अगं प्लीज, आजच्या काळात कोणी असली वेडेपणाची वाक्य बोलतं का? जे लोक खरंच प्रेमात असतात ते बोलतात. तुझ्यासारख्या लोकांकडून समजून घेण्याची अपेक्षा नाही. प्रेम, अजूनही तू त्या फालतू गोष्टीवर विश्वास ठेवतेस? वाढ ग पक्षी, तू आता 10 वर्षांची नाहीस. प्रेम असं काही नसतं. प्रेम असतं, मला माहीत आहे, आणि मी तुला ते सिद्ध करून दाखवू शकते. आरवने त्याच्या नेहमीच्या कपटी हसण्यासोबत म्हटलं. मग म्हणजे या 2 वर्षात तू तुझ्या प्रिन्स चार्मिंगला भेटलीस? तो तिच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया अभ्यासत होता. अगं, असा आश्चर्याचा चेहरा का करतेस? माहीत आहे, मी एकदा तुझी डायरी पण वाचली होती. तिचे काळेभोर डोळे त्रासाने चमकले. प्रिय डायरी, एक दिवस मी माझ्या प्रिन्स चार्मिंगशी आनंदाने लग्न करीन. आरवने तिचा बालपणीचा आवाज नक्कल करत म्हटला आणि मोठ्याने हसू लागला. एकताने त्रासिक श्वास टाकला आणि दात ओठ खात म्हणाली. ज्या दिवशी तू जन्मलास ना आरव, त्या दिवसाला मी शाप देते. तू शकत नाहीस, आरवने नाक कुरडतत म्हटलं आणि पुढं बोलला. तू व्हॅलेंटाईन डेला शाप देण्यासाठी खूपच रोमॅन्टिक आहेस. आणि बघ, आता मला आठवलं, या तथाकथित व्हॅलेंटाईन डे आणि माझ्या वाढदिवसाच्या दुहेरी सेलिब्रेशनला यायचं विसरू नकोस. ऐक रे स्वार्थी डुकरा, मी तुझ्या वाढदिवसाला येणार नाही आणि व्हॅलेंटाईन डे मी त्या व्यक्तीसोबत साजरा करेन ज्याला त्या दिवसाचा अर्थ समजतो आणि प्रेम या शब्दाचा तो आदर करतो. देवाने तुझ्यासारख्या माणसाला प्रेमाच्या दिवशी या जगात का जन्माला घातलं हेच मला समजत नाही. मोठा विरोधाभास आहे. आता तुझं मजा करणं झालं असेल तर निघ जरा.
एकताने शांत पण ठाम आवाजात सांगितलं आणि खिडकीकडे बोट दाखवलं. बरं बरं, मलाही नेहमी वाटतं की व्हॅलेंटाईन डेला जन्मणं ही स्वतःतच एक विनोदच आहे. ठीक आहे मग, मी ही पुस्तक घेऊन जातो. शेक्सपियरला काही हरकत नसावी, मी त्याचं काम वाचलं तर. असं म्हणत त्याने रोमिओ आणि ज्युलियटचं पुस्तक उचललं आणि जसा आला तसाच खिडकीतून बाहेर गेला. एकताने खिडकी बंद केली, पडदे ओढले. ती एवढी चिडली होती की रोजप्रमाणे झोपण्यापूर्वी तिचे लांब काळे लाटांसारखे केस विंचरण्याची तसदी तिने घेतली नाही. फक्त केसांचा रबर काढला आणि केस मोकळे सोडले. तिच्या श्वासात फक्त त्रास, चीड आणि अस्वस्थता होती. थोड्या वेळाने ती शांत झाली आणि नाईट ड्रेस घातला. टॉवेल बराच वेळ अंगावर राहिल्यामुळे त्वचा थंड पडली होती. तिने चष्मा काढून बाजूच्या टेबलावर ठेवला आणि डोक्यावर ब्लँकेट ओढलं. पण झोप मात्र येत नव्हती. देवा, 2 वर्षातही तो अजिबात बदलला नाही. तोच तो, त्याचा अहंकारी जबडा, कानाखाली येणारे तपकिरी केस, विचारमग्न चेहरा आणि ते तीक्ष्ण निळे डोळे. सगळं काही त्याच्या धोकादायक व्यक्तिमत्वाशी अगदी जुळणारं. आणि त्यावर ती त्याची गडद भारदस्त आवाजाची टोन. तिला मान्य करावंच लागलं. तो दिसायला देखणा होता आणि कोणतीही मुलगी त्याच्याकडे सहज आकर्षित झाली असते. पण ही मुलगी नाही. एकदा जेव्हा त्याचा विचार करत होती तेव्हा तिच्या मनात एकच शब्द आला, द्वेष. आरव घरात शिरला तर टीना त्याची वाट बघत होती. मी तुझ्या मित्रांना घरी पाठवलं. मला माहीत होतं तुला वेळ लागेल. अखेर 2 वर्षांनी भेट झाली आहे ना? तर आजचा विषय काय होता भांडणाचा? आरव फक्त हसला आणि म्हणाला, झोप टीना, उद्या बोलू. टीना त्याच्याकडे रागाने पाहत राहिली, पण आरव आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद केला. त्याचं मन मात्र भूतकाळात भिरभिरायला लागलं. 16 वर्षांपूर्वीचं. 10 वर्षांची एक मुलगी गुलाबी रंगाचा फ्रॉक घालून स्कायहॉक मॅन्शनच्या ओट्यावर उभी होती. हीच आपली एकता. किती गोड आहे. प्रिया, तिला इथे आणल्याबद्दल खूप धन्यवाद. चल, पूजा सुरू होणारच आहे. श्रीमती शर्मिला दत्ता यांनी आपल्या शेजारीण मैत्रीण प्रिया सिन्हा रॉय यांचं स्वागत केलं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा नवीन पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.